काय सांगते. अगं मी घेतलंय बघ दूध, हिराने घेतलंय दही, ताराने घेतलंय लोणी, चंद्राने घेतलंय ताक, घेतलंय दूध. ठीक आहे, चला मग आपण जाऊ. काय घेतलं ते? आपण तू काय घेतलीस सांगितलीस नाही. मी सांगितलंच पाहिजे. म्हणजे काय सांगितलंच पाहिजे. खणखण फुटली मळमळ माती उभरले भीती सासूबाईंच्या पोटी जन्मले रान 32 पानं 32 सुपाऱ्या लावला चुना बनवला विडा लावला चुना बनवला विडा सासूबाईने आणलं दूध दुधाचं बनवलं दही दह्याचं बनवलं ताक ताकापासून काढलं लोणी आणि तेच मी घेतलंय लोणी. वा वा सुंदर. अवघड चढताना खरोखर आपल्याला दम लागेल बघ. आपल्याला जमणार पण नाही. एखादं छानसं गाणं दे ना तू. अरे ते गाणं गुणगुणत असताना मस्त पैकी तो भात चढू. अगं मावशी तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आम्हाला कुठलं गाणं येतं? अरे तूच चांगला घे की मस्त. मला या म्हातारीला कसं काय गाणं माझी जुनी गाणी मला आवडणार पण नाही. अगं आवडते तर घे ग. हॅलो, हे पहा, मावशींना नाव घेण्यासाठी साहिल पोळेकर यांनी 100 रुपये दिलेले आहे. या सर्व दिनकरांचे आम्ही सदस्य राहणार आहोत. मावशीने नाव घ्यायचं आहे साहिल पोळेकर. छोटी छोटी मुलं दिसतात छान छान गोजीरवाणी. छोटी छोटी मुलं दिसतात छान छान गोजीरवाणी. साईश तुम्ही माझे संग्राम, मी तुमची देवयानी. सुंदर सुंदर. त्याचप्रमाणे मयूर पडवळ मावशीने नाव घ्यायचं आहे. मयूर न कळत कितीतरी झाल्या चुका, न कळत कितीतरी झाल्या चुका. मयूर तू ये ना पडद्या मागे, तुझा घेते एक मुका. सुंदर सुंदर सुंदर. मयूर दादाने हे नाव नक्कीच घेताना आवडलेलं आहे. जोरदार धन्यवाद. त्याचप्रमाणे पुढील नाव आहे ऋतिक गोळेकर. मावशीने नाव घ्यावं.